हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ऍडमिशन मिळालं नाही, आपले राऊंड किती झाले सांगा? राऊंड 1, 2, 3, 4 झाला, त्याच्यानंतर स्पेशल राऊंड 1 झाला, स्पेशल राऊंड 2 झाला, तरी पण विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नव्हतं, कॉलेज अलॉट झालं नव्हतं. त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी राऊंड आलेला आहे, तो शेवटचा राऊंड असणार आहे, ज्याचं नाव आहे लास्ट राऊंड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर कुठलाही राऊंड लागणार नाही. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या राऊंड मध्ये कसा फॉर्म भरावा लागेल आणि काय करावं लागेल जेणेकरून आपल्याला लास्टच्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळेल, याच्या बाबतीत संपूर्ण माहिती आपण अपलोड करणार आहे. चॅनलशी कनेक्ट राहा, आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जर तुम्ही होमला गेलात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला वेबसाईट वरती बघायला मिळते बघा. तर ऍडमिशन शेड्यूल मध्ये गेलो, ऍडमिशन शेड्यूल मध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला इथं टॉपला काय दिसत आहे? लास्ट राऊंड ऍडमिशन शेड्यूल. याचा अर्थ आहे याच्यानंतर कुठलंही राऊंड होणार नाही, याचे चान्सेस पूर्णपणे आहेत. त्यांनी देतानाच दिलेला आहे लास्ट राऊंड आहे हा. आणि याचं शेड्यूल काय आहे, म्हणजे याचं वेळापत्रक आहे, पूर्णपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण त्या लास्ट राऊंडची जी पीडीएफ आहे ती ओपन केली असता आपल्याला काय दिसतंय बघा. नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी किंवा वाढीव प्रवेश क्षमता नोंदणी हे 22 ऑगस्ट, हे कुणी करायचं आहे? हे कनिष्ठ महाविद्यालयाने करायचं आहे, तुम्ही करायचं नाही. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकत नाही. आज 23 तारीख आहे, 22 म्हणजे काल, आणि आज 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी जर वाढीव कोटा द्यायचा असेल तर वाढीव कोटा वगैरे जे काही द्यायचं होतं. आता रिक्त जागा कधी प्रदर्शित केली जातील बघा. लास्टचं जे ऍडमिशन शेड्यूल होतं त्याच्यामध्ये रिक्त जागा प्रदर्शित करणार असं लिहिणं नव्हतं. आता रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील, म्हणजे किती ऍडमिशन झालेले आहेत आणि किती ऍडमिशन करून झाल्यानंतर किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये, हे तुम्हाला इथं 25 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करणार आहे बघा. आलं लक्षात? तोपर्यंत विद्यार्थ्यांनी 25 तारखेपर्यंत फक्त वाट बघायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथून चालू होते. प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी पण नव्यानं नोंदणी करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात. तसेच राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्णित, म्हणजे काय की 80 वाले विद्यार्थी ज्यांनी पुरवणी परीक्षेमध्ये पास झालेत ते पण विद्यार्थी नव्यानं नोंदणी करू शकतात, किंवा अजून नोंदणी केली नसेल तर तेही विद्यार्थी काय करू शकतात? नोंदणी करू शकतात. तसेच भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नाही, ऍडमिशन न मिळण्याची कारण काय ती की विद्यार्थ्यांचा फॉर्म चुकीचा झाला, पार्ट 1 मध्ये चुकी झाला. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म पार्ट 1 चुकी झाल्या कारण त्यांना ऍडमिशन रिजेक्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं की त्यांना ऍडमिशन मिळालं नाही. पण असे विद्यार्थी पार्ट 1 मध्ये परत दुरुस्ती करू शकतात. तसेच पार्ट 2 पण भरायचा आहे. पार्ट 2 म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण कॉलेजचे प्रिफरन्सेस देत असतो, ते पण तुम्ही कॉलेजचे प्रिफरन्सेस या तारखेच्या बिटवीन देऊ शकतात. तारीख कुठली आहे? 26 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट, म्हणजे तुम्हाला कळत 2 दिवस असणार आहेत. या 2 दिवसामध्ये तुम्ही सर्व काही करू शकता, जसे की रजिस्ट्रेशन करू शकता, पार्ट 1 मध्ये चेंज करू शकता, पार्ट 2 मध्ये चेंज करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 ते 10 प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. जास्तीत जास्त प्रिफरन्सेस आताच देऊन ठेवा, कारण तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतील. तुम्ही एकच कॉलेज दिलं तर तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण ऑलरेडी जागा कमी आहेत आणि कॉम्पिटिशन वाढणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे कॉलेज देणार आहात ते 10च्या 10 कॉलेज मोस्टली देऊन टाका. अलग लक्षात, म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल, तुमचं वर्ष वाया जाणार नाही. अलग लक्षात. त्याच्यानंतर बघा, पार्ट 1 दुरुस्ती झाल्यानंतर लॉक करा, पार्ट 2 दुरुस्ती किंवा प्रिफरन्सेस दिल्यानंतर लॉक करा. 26 तारखेला आणि 27 तारखेला तुम्ही हे करू शकता. आणि बघा, 28 तारखेला काही नाही करायचं, 29 तारखेला वाट बघायची. विशेष फेरीसाठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर केली. आता हे जे प्रोसेस आहे ते कॅपसाठी पण सेम चालणार आहे आणि कोटासाठी पण सेम चालणार आहे. तर कोटासाठी पण ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी पण साईड बाय साईड ही सगळी प्रोसेस करायची आहे. आता हे जे अलॉटमेंट आहे ते तुम्हाला 29 ऑगस्ट हा दिवस विद्यार्थ्यांनो तुमच्या आयुष्यातला खूप इम्पॉर्टंट दिवस असणार आहे. या दिवशी तुम्हाला अलॉटमेंट जाहीर केली जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळणार त्यांनी ऍडमिशन कधी करायचं आहे बघा, 29 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे काय की 2च दिवस तुम्हाला ऍडमिशनला मिळणार आहेत. अलग लक्षात. याच्यानंतर तुमचं ऍडमिशन होणार नाही. तर सगळे महत्वाची नोटीस विद्यार्थ्यांना, की विद्यार्थी मित्रांनो, खूप लास्टचा राऊंड आहे, खूप महत्वाचा राऊंड आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं तर महाराष्ट्र शासन पण काय करू शकणार नाही, कारण त्यांनी लिहितानाच लिहिलेलं आहे बघा, लास्ट
ऍडमिशन राऊंड असं लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ त्यांचा विचार नाही आहे की पुढे जाऊन नवीन राऊंड घ्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्वांना ऍडमिशन मिळावं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खूप व्यवस्थित जो फॉर्म आहे तो तुम्हाला फिलअप करावा लागणार आहे. फॉर्म फिलअप करायचा आहे तुम्हाला 26 आणि 27ला. फॉर्म मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असते. पार्ट 1 भरून व्यवस्थित लॉक करा, काही चुका ठेवू नका त्याच्यामध्ये. आणि आतापर्यंत सगळ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, तुमच्या जो जातीचा दाखला असणार आहे त्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. तुमचे जे काही आधार कार्ड असतील ते सगळे, त्याच्या सगळ्या झेरॉक्स वगैरे आत्ताच काढून ठेवा. आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते पण तुम्हाला ऍडमिशनला लागणार आहे. वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे. तसेच सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं मार्कशीट आहे त्याच्या झेरॉक्स काढून ठेवा. ओरिजिनल लागणार तुम्हाला, ओरिजिनल अपलोड करावं लागणार. हमीपत्र अपलोड करावं लागणार. तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार. नॉन क्रिमिलियर अपलोड करावं लागणार. एवढं सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड केल्यानंतर तुमचा पार्ट 1 भरून झाल्यानंतर लॉक करा. पार्ट 2 मध्ये 1 ते 10 मॅक्सिमम कॉलेज टाकून द्या जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही. लास्ट राऊंड आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 26 तारखेला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. जेवढे काही विद्यार्थी राहिले त्यांच्यासाठी खास सूचना सांगत आहे. अशा प्रकारे हा लास्ट राऊंड तुम्हाला इथं बघायला मिळत आहे. आणि तुम्हाला वॅकन्सी कशी बघायची, कट ऑफ कसा बघायचा याच्या बाबतीत आपण एक नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी आणि कट ऑफ बघून विद्यार्थी कॉलेजची काय टाकू शकतात, कॉलेजची नावे टाकू शकतात. तर वॅकन्सी बघण्यासाठी वॅकन्सी लिस्ट वर जावं लागतं, कट ऑफ बघण्यासाठी कट ऑफ लिस्ट वरती जावं लागतं. तर बघा, कट ऑफ हा जो स्पेशल राऊंड 2 साठी लागलेला आहे तुम्ही इथून बघू शकताय. सध्या कट ऑफ कसा बघायचा ते तुम्हाला थोडक्यात इथं सांगतो. अशा प्रकारे सर्च जर केला तर तुम्हाला कट ऑफ दिसतोय बघा. हा कट ऑफ लागलेला आहे स्पेशल राऊंड 2 साठी. तर बघा बऱ्याच कॉलेजमध्ये बघा कट ऑफ किती लागलेला आहे. ओबीसी ला किती लागला, एसीबीसी ला किती लागला, जनरलला किती लागलेला आहे. तर हा जो कट ऑफ आहे तुम्हाला इथे दिसत आहे. तर तुमचं जे काही वॅकन्सी आहे, वॅकन्सी लिस्टला जर गेला तुम्ही तर वॅकन्सी वरती गेला तर अशा प्रकारे तुम्हाला 2 विंडो दिसत आहेत. इथून सर्च करा. तर प्रत्येक कॉलेजमध्ये वॅकन्सी किती शिल्लक आहे हे तुम्ही बघू शकता. आता इथं पूर्ण कॉलेज अख्ख्या त्या एरियामध्ये किती कॉलेज आहेत हे सगळं इथं तुम्हाला दिसते. पण याच्यामध्ये तुम्ही सर्च कॉलेजेसमध्ये जावा. सर्च कॉलेजमध्ये जावा. इथून तुम्ही जर सायन्स सिलेक्ट केलं, मी सायन्सच्या बाबतीत बोलत आहे, इथून मीडियम सिलेक्ट केलं आणि इथून आपण जर एडेड कॉलेज केलं, इथून कॉलेज टाईपचं जाऊ द्या. इथून आपण रिजन सिलेक्ट केला, रिजन जसं आपण केला कोल्हापूर आणि इथं डिस्ट्रिक्ट केला कोल्हापूर. तर इथून जर ब्लॉक आपण सिलेक्ट केला, आपल्याला कुठला ब्लॉक पाहिजे तो ब्लॉक सिलेक्ट केला, सर्च कॉलेजेस केला, तर तुम्ही इथं बघा 4 कॉलेजेस इथं दिसत आहेत. तर वॅकन्सी इथं बघा तुम्ही बघू शकता स्पेशल राऊंड 3 ची वॅकन्सी. म्हणजे तिथं त्यांनी वॅकन्सी प्रदर्शित करण्याची पण गरज नाही, वॅकन्सी सध्या तुम्हाला इथं दिसत आहे. तर अशा प्रकारे वॅकन्सी त्यांनी 25 तारखेला जाहीर करणार आहेत. पण वॅकन्सी बघा राहिलेली तुम्हाला इझिली वेबसाईटवर सध्या सुद्धा बघायला मिळते. एका कॉलेजमध्ये फक्त 1 वॅकन्सी शिल्लक आहे. आता राजेश छत्रपती शाहू कॉलेज इथे वॅकन्सी किती आहेत बघा, फक्त 1 जागा शिल्लक आहे. त्याच्यानंतर राजेश छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, आता याच्यामध्ये बघा वॅकन्सी किती शिल्लक आहे, 2 वॅकन्सी फक्त शिल्लक आहे. करंट वॅकन्सी 3 आहे, कॅप सीट्स 2 आहेत, इन हाऊस 1 आहे. आणि याच्यामध्ये झेडपी राजाराम बघा, याच्यामध्ये वॅकन्सी किती आहे बघा, फक्त 1 वॅकन्सी शिल्लक आहे. तर म्हणजे वॅकन्सी किती शिल्लक राहिल्या तुम्ही बघू शकताय, तुम्ही सर्च करू शकताय. अलग लक्षात. आता ही कागल एरियामध्ये जर आपण सिलेक्ट केलं तर कागल एरियामध्ये एक पण कॉलेज हे नाही. आजरामध्ये जर सिलेक्ट केलं तर एक पण नाही. आपण इथून काय करू शकतो, आपण जास्तीत जास्त आपण जाऊन करून इथं पार्शल एडेड वरती सिलेक्ट करू शकतोय. तर पार्शल एडेड मधून जर आपण कोल्हापूर सिलेक्ट केले इथं तर एखाद दुसरं कॉलेज येऊ शकते. तर एक पण कॉलेज येत नाही. पण सध्या तुम्ही आता जे कॉलेजेसची मी नावं सांगितली वॅकन्सी लिस्ट, ही वॅकन्सी लिस्ट काय करू शकता, सरळ सरळ तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. वॅकन्सी लिस्ट जरी डाउनलोड केली तर डाउनलोड केल्यानंतर हा एक विंडो ओपन होईल. त्याच्यानंतर हा जो कॉलेज वॅकन्सी लिस्ट आहे हे तुम्ही बघू शकता इथून जाऊन. ठीक आहे. तर कॉलेज वॅकन्सी कशी बघायची, कट ऑफ बघायची, कॉलेज कसे टाकायचे ह्याच्यावरती आपण नवीन व्हिडिओ घेणार आहे. तात्पुरतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. वेळापत्रक सांगितलं, वॅकन्सी कुठल्या कॉलेजमध्ये किती आहे हे कशी बघायची, त्या कॉलेजचा कट ऑफ कसा लागलेला आहे हे पण मी तुम्हाला कसा बघायचा हे मी ऑलरेडी दाखवलेलं आहे बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ कसा बघायचा हे पण माहित झालं. तर प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला इथे लिस्ट मधून तुम्ही शोधू शकता. आलं का लक्षात. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ पण बघा. पण याच्यावरती हे वापरून आपण कॉलेज कशा टाकायचे जेणेकरून आपल्याला 100% ऍडमिशन मिळेल. हा आहे आपला स्पेशल राऊंड नंबर 3. तर त्याच्यामध्ये लास्टचा राऊंड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कसा फॉर्म भरायचा, काय करायचं ह्याच्यावरती आपण नवीन व्हिडिओ बनवूया. तात्पुरतं हे जे वेळापत्रक आहे
हे वेळापत्रक फॉलो करा, तुम्हाला नक्की ऍडमिशन मिळून जाईल. आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या ऍडमिशनसाठी. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिस्निंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण सांगणार आहे की विद्यार्थी मित्रांनी कसं वॅकन्सी आणि कसं कट ऑफ बघायला पाहिजे. प्रत्येक कॉलेजला किती वॅकन्सी आहे, किती कट ऑफ आहे, आणि तो कट ऑफचा यूज करून कसं आपल्याला पार्ट 2 भरता येईल, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये कॉलेज टाकता येतील आणि 100% आपल्याला ऍडमिशन मिळून जाईल. ह्याच्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. चॅनलला कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आताच, जेणेकरून तुम्हाला ही सर्व माहिती आपल्या चॅनलवरती 100% मिळून जाणार. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिस्निंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.